नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे लक्ष्मीबंधन. सदरील अनुभव मी माझ्या बहिणीकडून ऐकला असून हा अनुभव तिच्या मैत्रिणीला आलेला आहे. हा अनुभव सुरू करण्या अगोदर जळकूट हा काय प्रकार आहे हे सांगते. जळकूट म्हणजे जळणारं कुटुंब होय. या जळकूट कुटुंबातील पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सगळीच जण दुसऱ्यांप्रती घृणा, तिरस्कार घेऊन जन्माला आलेले असतात. यांना दुसऱ्यांचं सुख पाहावलं जात नाही. सांगायचं झालं तर जळकुटाच्या परिवारातील लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत म्हातारी कोतारी सगळीच जण दुसऱ्या श्रीमंत कुटुंबाप्रती किंवा भांडण, वैर असलेलं कोणी असेल तर त्यांच्याविषयी मनात कायम तिरस्कार, क्रोध, बदल्याची भावना घेऊन जगतात. इतकंच नाही तर समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याची सुद्धा त्यांची इच्छा नसते. अशाच एका कुटुंबाचा सत्य अनुभव आज ऐकणार आहोत. सदरील अनुभव रवींद्र शांताराम देवके आणि त्यांची पत्नी उर्मिलाबाई देवके यांच्या कुटुंबाला आलेला आहे. रवींद्र शांताराम देवके हे पेशाने बिल्डर होते. त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती आणि त्यांच्या कुटुंबामध्ये वडील शांताराम देवके हे रेल्वे सेवेतून निवृत्त झाले होते. आई भुसाबाई आणि त्यांची बायको उर्मिला या गृहिणी होत्या. रवींद्रला घरी सगळीजण प्रेमाने रवी म्हणत असत. या जोडप्याला सुशांत नावाचा 11 वर्षाचा मुलगा होता. 2014 सालची दिवाळी सुरू होती. तो दिवस होता 23 ऑक्टोबर 2014, ज्या दिवशी ऐन सणासुदीच्या काळात देवके कुटुंबावर एका वामपंथी शक्तीचा वापर करून लक्ष्मीबंधन घालण्यात आलं. 23 ऑक्टोबरची पहाट साधारण 5:45 वाजले असतील. नुकताच थंडीचा हंगाम सुरू होता. गडद रेशमी धुक्याने वातावरण अगदी झाकोळून टाकलं होतं. दिवाळीचा सण सुरू असल्याने उर्मिला पहाटे 5 वाजता उठल्या. नित्यकर्म आटपून 6च्या दरम्यान देवपूजा केली आणि पाण्याचा कलश घेऊन तुळशीला पाणी घालायला उर्मिलाबाई घरातून बाहेर आल्या. अंगणात मधोमध तुळशी वृंदावन होतं. अंगणातील तुळस अगदी हिरवीगार टवटवीत दिसत होती. हिंदू धर्मानुसार त्यामागे एक चांगली गोष्ट असते. ती म्हणजे जिथे तुळस चांगली बहरते ते घरातील कुलदैवत सुखी असतात. अवतीभोवती वातावरण शुद्ध, नैसर्गिक असतं. इथे सुख, शुभ लाभ, आनंद यांसारख्या चांगल्या शक्तींचा वास असतो. घरातील सगळी माणसं देवमार्गी असतात. आणि दुसरी गोष्ट अशी का तुळशीची पानं टवटवीत नसतील, कितीही पाणी घातलं, पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला तरीसुद्धा तुळस बिन पाण्याची, सुकलेली, काळीशार दिसत असेल तर त्या जागेत काहीतरी अमंगळ, अपवित्र शक्ती आहे किंवा घरातील कोणीतरी वाममार्गी, वामपंथी आहे किंवा त्या घरावर कोणीतरी बाधा केली. निसर्ग नेहमीच अशा शक्तींचं अस्तित्व आपल्याला दाखवत असतो. हा त्यातलाच एक प्रकार. परंतु काहींना ते कळतात तर काहींना कळत नाही. असो, पहाटेची वेळ असल्याने
सकाळचं धुकं चहूदिशेला चांगलंच पसरलं होतं. उर्मिलाबाईंनी तुळशीला पाणी घालून नमस्कार केला, हात जोडले आणि पुन्हा घरात जाणार तोच. त्या सकाळच्या प्रहरी उर्मिलाबाईंच्या कानावर कावळ्याचा भेसूर आवाज घुमला. असं म्हणतात, कावळा जर ओरडला तर पाहुणे घरी येतात. पण जर तो कावळा एक डोळ्याचा असेल आणि जर तो रात्री अपरात्री पहाटे ओरडला तर ती अपशकुनाची चाहूल मानली जाते. म्हणजे तो यमाचा काळ संदेश घेऊन आलेला असतो. हा कावळा याच प्रकारातील आहे हे पाहताच उर्मिलाबाईंनी बाजूचा एक दगड उचलला. समोर 25 मीटर अंतरावर 6 फूट उंचीचं कंपाऊंड होतं. कंपाऊंडच्या भिंतीवर तो काळ्या रंगाचा कावळा बसला होता. हाड असं म्हणत उर्मिलाबाईंनी कावळ्याच्या दिशेने तो दगड फेकला. परंतु दगड कावळ्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच तो कावळा उडाला आणि दगड कंपाऊंडच्या भिंतीवरून थेट बाहेर पडला. त्या क्षणाला एक धक्कादायक गोष्ट घडली. ती अशी का बाहेरून एका माणसाच्या कण्याचा विवळण्याचा आवाज उर्मिलाबाईंच्या कानावर पडला. सदर घटना मती गुंग करणाऱ्यातली होती. कारण कावळ्याला दगड मारला आणि माणसाच्या विवळण्याचा आवाज आला. एक क्षण उर्मिलाबाई जराशा भांबवल्या, परंतु दगड कावळ्याला लागला नाही हे त्यांनी पाहिलं होतं. मग तो आवाज? उर्मिलाबाईंच्या मनात प्रश्न आला. आपल्याकडून चुकून कोणा माणसाला तर दगड लागला नाही ना? कोणाला दगड लागलाय हे पाहण्यासाठी कंपाऊंडला मधोमध असलेलं गेट उघडून उर्मिलाबाई बाहेर आल्या. गेटच्या बाहेर सिमेंटचा रस्ता होता. उर्मिलाबाईंचं घर म्हणायला गावाच्या वेशीच्या टोकापाशी होतं. त्यांच्या घराजवळ 7-8 घरं, बाकी गावातील सर्व घरं 5 मिनिटाच्या अंतरावर होती. कावळा जिथे बसला होता उर्मिलाबाई तिथे चालत आल्या. आता साधारण 6:15 वाजले होते. हळूहळू उजाडायला सुरुवात झाली होती. परंतु ते अघोरी धुकं मात्र वातावरणात तसंच दबा धरून बसलं होतं. उर्मिलाबाई त्या धुक्यातून चालत हळूच कावळा ज्या कंपाऊंडच्या जागेवर बसला तिथे आल्या. तसा त्यांच्या पायाला चटका बसला आणि त्यांनी दचकून खाली पाहिलं. कंपाऊंडपाशी खाली जमिनीवर लालसर कुंकू, पिवळी धमक हळद आणि काळाकुट्ट बुक्का पडलेला दिसत होता. त्या बुक्क्याच्या बाजूला माचीसच्या 2-3 पेटवलेल्या काड्या होत्या आणि उर्मिलाबाईंच्या पायाला ज्याचा चटका बसला ती उदबत्ती विझून तिथे पडलेली होती. उर्मिलाबाईंना हा सारा प्रकार काय आहे काहीच कळालं नाही. त्यांची नजर तशीच आजूबाजूला फिरत राहिली आणि उर्मिलाबाईंच्या नजरेला लाल रंगाचं ताजं रक्त दिसून आलं, जे थेंब थेंब करत वाट दाखवत पुढे जात होतं. हे रक्त असं म्हणतच उर्मिलाबाई त्या रक्ताच्या थेंबाचा पाठलाग करत रस्त्यावरून पुढे जाऊ लागली आणि 10-1 पावलावर जाऊन थांबली. उर्मिलाबाईंच्या नजरेसमोर एक बंद गेट होतं आणि ते रक्तही त्या गेटपर्यंत येऊन संपत होतं. गेट उघडून आत जाण्याची उर्मिलाबाईंची इच्छा नव्हती. कारण समोर जी माणसं राहत होती त्यांच्यासोबत देवके कुटुंबाचं भांडण वैर होतं. खरं तर उर्मिलाबाईंचे कुटुंब कधीच त्यांच्या नादी लागत नव्हते. कारण माणूस म्हणून ती माणसं अगदी उलट्या काळजाची होती. जळकूट म्हणतात ना, तशीच. उर्मिलाबाई 2 क्षण त्या गेटपाशी विचार करत उभ्या राहिल्या. मी कावळ्याला मारलेला दगड जर या घरातल्यांपैकी कोणाला लागला असेल
तर मग यांनी नक्कीच भांडण केलं असतं, सारा गाव गोळा केला असता. कारण उर्मिलाबाईंच्या घरातील कोणी व्यक्ती चुकून जरी यांच्या गेटजवळ थांबली तरी ती माणसं हा गोंगाट करायची. गेटसमोरून जाताना जरी कोणी दिसलं तरी विनाकारण शिव्या देत बोटं मोडायची. मग आता इतकी गप्प का? उर्मिलाबाईंची विचार करण्यात तंद्री लागली. तोच त्यांच्या कानावर सासूबाईंचा आवाज आला आणि त्या लागलीच तिथून निघून गेल्या. उर्मिलाबाईंनी तो विषय त्यांच्या सासूसमोर काढला नाही, कारण त्या घराबरोबर वैर खूप जुनं पुराणं होतं. ती समोरच्या घरातील माणसं म्हणजे सापाची जात होती. देवके कुटुंबाच्या नुसत्या सावलीने सुद्धा त्यांना जळायला व्हायचं. आणि त्यात अशा जळकूट माणसांविषयी आपल्या सासूला सांगितलं की आपण त्यांच्या घरातल्या कोणाचं तरी टाळकं फोडलंय तर आपली सासू आपल्यालाच ओरडेल. या उद्देशाने उर्मिला गप्प बसल्या. त्याच दिवशी नेमकी लक्ष्मीपूजन आणि अमावस्या होती. संध्याकाळच्या वेळी उर्मिलाबाईंनी लक्ष्मीपूजनाला सुरुवात केली. घरातील सर्व धन धान्य, सोनं चांदी देवासमोर पूजनासाठी ठेवलं. परंतु पूजा करताना उर्मिलाबाईंच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी प्रसन्नता जाणवत नव्हती. त्यांचं पूजेत मन लागत नव्हतं. सगळं सोनं चांदी सर्व काही अगदी भकास रंग उडाल्यासारखं दिसत होतं. मनावर निराशेचा ताण जाणवत होता. नुसती नावापुरती पूजा करतोय असा भास होत होता. असं म्हणतात, दिवे लागणीच्या समयी उघड्या दरवाजातून लक्ष्मी आत येते. परंतु खऱ्या अर्थाने लक्ष्मी देवीचं आगमन हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी होत असतं, अशी माझी आजी सांगायची. ज्या प्रकारे श्री गणेश चतुर्थीमध्ये 10 दिवसाकरता मूर्तीत बाप्पा अवतरतात, त्याचप्रमाणे या भूलोकावर लक्ष्मीपूजन या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी देवी आगमन करते. पण या शुभ दिवशी सरळ साध्या ना कुणाच्या आध्यात ना मध्यात असणाऱ्या देवके कुटुंबावर लक्ष्मी बंधन घातलं गेलं. या लक्ष्मी बंधनामुळे लक्ष्मी देवीने देवके कुटुंबाच्या घरातून पाठ फिरवली आणि सुरुवात झाली भिकेला लागण्याची. दिवाळी, चोरटी दिवाळी सर्व होऊन गेलं आणि खऱ्या अर्थाने त्या भयंकर दृष्टचक्राला सुरुवात झाली. लक्ष्मीबंधन करणीमुळे उर्मिलाबाईंच्या घरात अस्वच्छता नांदू लागली. उर्मिलाबाईंना स्वच्छतेची खूप आवड होती. तरीही त्यांचं घर कितीही झाडलं, फरशी दिवसातून कितीही वेळा पुसली तरी फरशीवर घरातल्या सदस्यांचे केस पडलेले दिसू लागले. वस्तूवर धूळ साचलेली असायची. खिडकी दरवाजे बंद असले तरी त्या भिंतींवर कोळ्यांची जळमटं दिवसेंदिवस वाढत होती. रात्री मध्यरात्री घरात कुठून तरी घाण वास यायचा, जणू एखादा उंदीर घूस मरून पडली आहे. परंतु शोधल्यावर मात्र असं काहीच दिसायचं नाही. घरात अशांतता नांदू लागली आणि विशेष म्हणजे उर्मिलाबाईंच्या मनस्थितीवर खूप परिणाम होऊ लागला. दिवसभर उत्साहाने काम करणाऱ्या उर्मिलाबाई आता दिवस मलूलसारख्या पडून राहायच्या. त्यांना काहीही करण्यात रस वाटायचा नाही. काम करणं तर सोडाच, पण स्वतः चांगलं नटून थटून राहावं असंही त्यांना वाटेना. दिवस त्यांच्या केसाला फणी लागेना झाली. पहाटे 6 वाजता आंघोळ करणारी उर्मिलाबाई आता सकाळचे 8 वाजले तरी अंथरुणात लोळत पडायची. म्हणतात ना, घराची लक्ष्मी प्रसन्न तर घर प्रसन्न. पण या घरात नेमकी घराची गृहलक्ष्मीच कोणत्या तरी जाळ्यात अडकून पडली होती. आणि याचा कहर म्हणजे
रवी आणि उर्मिलाबाई यांचं भांडण. कधीही नवऱ्याशी उंच आवाजात न बोलणाऱ्या उर्मिलाबाई आताशा रविरावांशी अगदी छोट्या छोट्या कारणावरून भांडण करू लागल्या. अगदी रविरावांनी उर्मिलाबाईंची लढीवाळपणे चेष्टा मस्करी जरी केली तरी त्यांना तो अपमान वाटू लागला. छोट्या भांडणाचे रूपांतर हळूहळू मोठ्या वादात होऊ लागलं. यांची भांडणं इतकी टोकाला जाऊ लागली का 2-2 दिवस नवरा बायको एकमेकांचं तोंड पाहत नसे. उर्मिलाबाईंनी माझ्या बहिणीला सांगितलं होतं, लक्ष्मीपूजनानंतर त्यांच्या घरात पैसा हा आलाच नाही. रविरावांना बिझनेसमध्ये लॉस होऊ लागला. त्यांची 3 ठिकाणाची कामं अचानक बंद पडली आणि नव्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणं बंद झालं. दिवाळीनंतरचे 2.5 महिने हे अशा कटकटीच्या वातावरणात गेले. देवके कुटुंबाच्या 2 मजली बंगल्यासमोर असणारी अंगणातील हिरवीगार टवटवीत तुळस आता कोमेजून गेली होती. ते तुळशीचं रोपटं जणू वीज पडून काळ्याशार झालेल्या भाजलेल्या झाडासारखं अभद्र दिसत होतं. अशात एके रात्रीचा 1:15 वाजला असावा. उर्मिलाबाई आणि रविराव यांचा एकुलता एक मुलगा सुशांत आपल्या बेडरूममध्ये एकटाच झोपला होता. रात्रीचा प्रहर असल्याने बंगल्यात स्मशान शांतता पसरली होती. बाहेरून रातकिड्यांची किरकिर फक्त ऐकू येत होती. देवके बंगल्याच्या हॉलमधील एकनी एक वस्तू जिवंत असल्याचा विचित्र भास होत होता. असं म्हणतात 12 ते 6 हा काळ त्या अमानवीय, अघोरी, तामसी शक्तींसाठी मोलाचा असतो, कारण यावेळेत त्यांची शक्ती जास्त सक्रिय असते. म्हणूनच तर रात्रीचं स्मशानात, कब्रस्तानामध्ये नजरेच्या आड कुणाच्या तरी अस्तित्वाची चाहूल जाणवते. काहीतरी भटकत असतं इच्छा पूर्ण करण्यासाठी, तर काही योनीत अडकून पडलेले भटकत असतात मोक्षप्राप्तीसाठी, ज्यांचं वास्तव्य नकळत का असेना पण मानवाला जाणवत असतं. 11 वर्षाचा सुशांत एकटाच आपल्या खोलीत बेडवर झोपला होता. उर्मिलाबाईंनी सुशांतला बाजारातून एक 2 हातात सोनेरी रंगाच्या थाळ्या असणारा, जबडा विचकून हसणारा माकड आणला होता. त्या माकडाला चावी दिल्यावर ते माकड त्या सोनेरी रंगाच्या थाळ्या एकमेकांवर वाजवत 2 हातांनी टाळ्या वाजवायचा. त्या खेळण्यासोबत सुशांत शाळेतून आला की नेहमी खेळायचा. पण आता या भेसूर रात्रीला ते खेळणं अंधारात पाहिलं तर दैत्याचं रूप घेऊन उभा असलेला सैतान वाटत होता. त्याचे ते टपोरे डोळे हिंस्र पाशवी नजरेने झोपलेल्या सुशांतकडे पाहत जबडा विचकत हसत होते. आणि अचानक त्याचे दोन्हीही थाळी असलेले हात आवाज करत एकमेकांवर आदळत वाजू लागले. भेसूर आवाज खोलीभर नाचू लागला. त्या आवाजाने सुशांतची झोप चाळवली. तसा तो डोळे चोळत उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याच्या नजरेला ते टाळ्या वाजवणारं माकड दिसलं, जे पाहून सुशांतच्या ओठावर हसू आलं, कारण त्याच्या बालमनासाठी ही एक मजेशीर गोष्ट होती. ठण ठण आवाज करत वाजणारं ते माकड अचानक थांबला आणि दुसऱ्या क्षणी माकडापासून मागे जरा दूर असलेला खोलीचा दरवाजा असा विचित्र आवाज करत उघडला गेला. सुशांत थोडा भांबावला आणि त्याला काही कळायच्या आत असा पावलांचा आवाज घुमला, जणू जिन्यावरून कोणीतरी धावत खाली गेलं असावं. आई, सुशांतने हाक दिली, पण
प्रत्युत्तर आलं नाही. आई, तू आहेस का? सुशांतने विचारलं. त्या गहिऱ्या गूढ शांततेत त्याचा आवाज संथ पाण्याप्रमाणे अवतीभोवती घुमला. एक क्षण त्याला स्वतःच्याच आवाजाची भीती वाटली. दरवाजा अद्याप दैत्याच्या आव असलेल्या जबड्यागत उघडा होता. उघड्या दरवाजाकडे पाहत आवंढ्या गिळून सुशांत बेडवरून उठून उभा राहिला. आई, बाबा, आजी, कोण आहे तिकडं? सुशांतला वाटलं कोणीतरी घरातीलच असावं, म्हणून तो हाका मारत दरवाजापाशी आला. सर्वजण आपापल्या खोलीत झोपी गेल्याने बाहेरच्या सगळ्या लाईट बंद होत्या, ज्यामुळे बाहेर गडद अंधाराची फौज चारही दिशेंना पहारा देण्यासाठी तैनात झाली असं वाटत होतं. सुशांतच्या मनात आता भीतीने शिरकाव केला. तो परत मागे फिरणार तोच. त्याची नजर डाव्या बाजूला गेली, जिथे खाली हॉलमध्ये घेऊन जाणारा जिना होता, आणि त्याच जिन्यापाशी काळ्याभोर अंधारात एक लाल साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज घातलेली लुकड्या देहाची स्त्री पाठमोरी उभी होती. तिच्या डोक्यावरचे काळे चकचकीत केस गुडघ्यापर्यंत लोंबले होते. एखाद्या ताठरलेल्या प्रेतासारखी ती स्त्री जागेवर लाकडागत ताठ होऊन उभी होती. अंधारात तिची ती लाल रंगाची साडी म्हणजे लालसर रक्ताचा जणू देहावर कोणी अभिषेक केलाय असं वाटत होतं. आई, सुशांतला वाटलं ती आपली आई उर्मिलाबाई आहे. सुशांतने जशी हाक दिली तशी ती स्त्री अंधारात खांदे हलवत खदाखदा हसू लागली. तिच्या हसण्याचा आवाज वाढतच होता. ती हसतच होती. तिचा तो पातळसर किनार असलेला घोगरा अमंगळ आवाज अंगावर निवडुंगाचे काटे आणत होता. ये, इकडे ये. त्या घोगऱ्या आवाजात हुकूम होता. त्या हुकुमाला नकार देणं सुशांतच्या बाळमनाला जमलं नाही. इच्छा नसतानाही त्याची पावलं दरवाजात असलेला प्रकाश सोडून अंधाराकडे वळाली आणि हळूहळू तो त्या स्त्रीच्या दिशेने निघाला. मनात भीती होतीच, पण इकडे ये या घोगऱ्या हाकेला नकार देणं सुशांतला जमलं नाही. संमोहित झाल्याप्रमाणे तो जिन्यापाशी पोहोचला. 2 पावलावर ती स्त्री उभी होती. सुशांतला आपण फ्रीज समोर उभे आहोत असा थंडावा जाणवत होता. ही थंड हवा नक्की येते कुठून याची त्या लेकराला काडी मात्र कल्पना नव्हती. अचानक रानडुकरासारखी गुरगुर त्या स्त्रीच्या मुखातून बाहेर पडू लागली आणि मध्येच ती खदाखद हसू लागली. अशात गरकन मागे वळाली तसा तो भीतीचा गोळा आणणारा चेहरा सुशांतच्या समोर आला. मैताड बर्फाळलेला गार चेहरा, बेडकासारखे पिवळे जर्द चकाकणारे डोळे, त्यात लालसर ठिपका, यू आकारात विचकलेला जबडा आणि सुळ्यांसारखे दात. चिकट असा लाळेसारखा द्रव त्या जबड्यातून बाहेर गालावर येत होता. पोपटासारखं नाक आणि ती टोकदार हनुवटी. हे असलं भयंकर रूप पाहून सुशांतची जागेवरच दातखीळ बसली. नसानसातून भीतीचा संचार झाला. हृदयातले ठोके धडाधडा छाती बडवू लागले. आई! मध्यरात्रीच्या वेळी सुशांतची एक आर्त किंकाळी बंगल्यात घुमली आणि तो झटकन फीट येऊन जागेवर कोसळला. तेवढ्यात बंगल्याच्या लाईट पेटल्या. सर्व अंधार दूर झाला. रविराव, उर्मिलाबाई, त्यांचे आई वडील सुशांतचा आवाज ऐकून जागे झाले होते
आणि सगळेजण काळजीने बाहेर पळाले. तसा सर्वांना जिन्याच्या जवळ फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला सुशांत दिसला. सुशांत असं म्हणत उर्मिलाबाई त्याच्या जवळ गेल्या. उर्मिलाबाईंनी त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. तसं त्यांना पोराचं सर्व शरीर अगदी भट्टीतून नुकतीच वीट काढल्यासारखं गरम जाणवलं. इतकं गरम का हाताला धगधगती वाफ जाणवली. रविरावांनी लागलीच त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलवलं. काही वेळाने डॉक्टर घरी आले. सुशांतला एक इंजेक्शन आणि ताप उतरायच्या गोळ्या दिल्या. थोडीफार चौकशी करून निघून गेले. 2-3 दिवस सुशांत तापाने फणफणत बेडवर होता. झोपेतच त्याचं सर्व शरीर विजेचा झटका लागल्यासारखं थरथरायचं आणि मध्यरात्री तो काहीबाही बरळायचा. ती माझ्याकडे बघून हसते. ती लाल साडीवाली बाई, मला जायला पाहिजे तिच्यासोबत. त्याचं हे बोलणं ऐकून उर्मिलाबाई आणि त्यांची सासू भुसाबाई दोघींच्याही काळजात धस व्हायचं. भुसाबाई तशा जुन्या विचारांच्या. त्यांना वाटलंच हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि तसंही डॉक्टरी गोळ्यांचा प्रभाव पडत नव्हता. अशात भुसाबाईंनी त्यांच्या पतीला म्हणजे रविरावांचे वडील शांताराम यांना हा विषय समजावून सांगितला. आपल्या घरात काहीतरी बाहेरची पिढा घुसली आहे. त्या सटवीनं मेलीनं रात्री एकटं पोराला गाठून भ्या दाखवलंय. आता गोळ्या औषधांनी काही होणार नाही. तुम्ही कोणत्या तरी भगताला विचारा, काय करणी बिरणी केली नाही ना घरावर. तसंही बरेच दिवसापासून माझ्या मनात हे येतच होतं. कारण आपल्या रवीचं काम पण थांबलंय. पैसा खर्च होतोय नुसता, पण लक्ष्मी काही घरात येत नाही. असलेला पैसासुद्धा कुठं जातोय समजतच नाही. आजारांनी डोकं वर काढलंय. आणि उर्मिला, तिची तर पार चालढालच बदलून गेली. नक्कीच यात काहीतरी काळबेरं आहे असं मला वाटतंय, भुसाबाई म्हणाल्या. रविरावांच्या आई तशा कोकणात राहिलेल्या, म्हणून त्यांचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास होता. भुसाबाईंचं बोलणं ऐकून घेतल्यावर शांतारामरावांनी होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या डोळ्यासमोर एकाच व्यक्तीचं नाव आलं, जानकूबाबा. जानकूबाबा यांचं घर गावात दूर आडोशाला होतं. झोपडी वजा घर कसलं, एक अंधारलेली खोली बस. त्यात काही बाही जादूटोण्याची पुस्तकं, भगव्या लाल कपड्याने बांधलेली गाठोडी असायची. शेणाने सारवलेल्या जमिनीवर प्रेताची जळून गेलेली आणि स्मशानातून प्रेताच्या नातेवाईकाच्या नजरेआड चोरून आणलेली दात विचकत हसणारी दुधाळ रंगाची मानवी कवटी होती. तर बाजूला गुणाकारात हाडं मांडली होती. बिब्बे, टाचण्या, लिंब, मांजरीचे केस, कुत्र्याची नखं, मेलेल्या माणसाची अर्धवट चितेत जळालेली केसं, बाजूलाच घोबडाचं मूत्र, अशा कित्येक अघोरी वस्तू तिथे होत्या. असं अघोरी कारस्थान तंत्रमंत्र विधी करणाऱ्यांना अंधार फार प्रिय असतो बरं का. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, करणी करणाऱ्या माणसाच्या घरातसुद्धा अमावस्येसारखा काळोख पसरलेला असतो. कारण त्यांनी जे काही पाळलेलं असतं ते त्या अंधारात वास्तव्यास असतं. आणि हा अनुभव मी स्वतःही घेतलाय. असो, खरं तर जानकूच्या घराजवळ कोणी फिरकतसुद्धा नसायचं. कारण त्याने कित्येक भूतांचा पहारा ठेवलाय असं गावकरी म्हणायचे. पण त्याचा गुण जालिम. म्हणूनच शांताराम देवके यांनी त्याचा आधार घ्यायचं ठरवलं. जानकूला भेटायची योग्य वेळ पाहून शांताराम त्याच्या घरी आले आणि त्यांच्या घरात गेल्या 5-6 महिन्यात जे काही घडलं
ती सर्व हकीकत घटना जशीच्या तशी जानकूला सांगितली. सर्व ऐकून झाल्यानंतर जानकूने शांतारामरावांचे टाळूवरचे 2 केस काढून द्यायला सांगितले आणि मग बाजूचा एक पेला घेतला. त्यात कसलं तरी पातळसर पाण्यासारखं दिसणारं द्रव ओतलं. त्या द्रवात ते केस टाकले. एक गावठी कोंबडीचं अंड फोडून त्या पेल्यात टाकलं आणि आपल्या तर्जनीने पेल्यातलं सर्व साहित्य गोल गोल बिंगवत हलवलं. मग ते मिश्रण पिऊन टाकलं आणि मग जानकू बाबा अर्धा 1 तास डोळे बंद करून ध्यानस्थ झाला. जानकूच्या बंद डोळ्याआड सारं चित्र तरळून गेलं. लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून कशी धनाची घरात कमी झाली, घरात घाणीचं साम्राज्य माजलं, सुशांतसोबत घडलेला तो भयंकर प्रकार आणि उर्मिलाबाईंचं बदललेलं वागणं जानकूला त्याच्या काळ्या जादुई सिद्धीने कळालं होतं. आजही कुठेतरी या प्राचीन काळ्या जादूटोण्याची शक्ती अस्तित्वात आहे. मानो या ना मानो, जे पाहतात त्यांचा विश्वास बसतो. ज्याला झोंबतं त्यालाच कळतं. हा प्रकारही तसाच होता. शेवटी जानकूने 1.5 तासाने डोळे उघडून शांतारामला त्याच्या घरावर असलेल्या पिडेचा त्रास सांगायला सुरुवात केली. ती माहितीसुद्धा हृदयाचे धाबे दणाणून सोडणारी भयंकर होती. जानकू म्हणाला, शांताराम, तुझ्या घरासमोर अजून एक घर आहे बघ. ती माणसं तुझ्या घरावर जाम जळतात. त्यांचं कुटुंब म्हणजे जळकूट. या जळकुटांनी तुमच्या घरावर 2 करण्या मारल्यात. पहिली म्हणजे लक्ष्मीबंधन. या लक्ष्मीबंधनाची लक्षणच अशी: घरात अशांती, कुठून तरी घाण वास येणं, घरात मन न लागणं, सतत भांडणं होणं, अमावस्या पौर्णिमेला मोठे वाद होणं, घर स्मशानात बदलणं, कामकाजामध्ये अडथळा येणं, घरात पैसा येणार नाही पण खर्च मात्र होत राहणार, डॉक्टर मागे लागणार, कर्ज वाढत राहणार, दिलेला पैसा अडकून राहणार. असं म्हणत जानकू बाबाने दुसरी करणी सांगितली. दुसरं बंधन आहे घातबंधन. या घातबंधनाने कोणाचंही भूत किंवा पिशाच्च एखाद्याच्या पाठीवर सोडून ज्याच्या पाठी सोडलंय त्याचं मयत पाडलं जाऊ शकतं. आणि शांताराम, तुझ्या घरावर तुझ्या बाजूच्या जळकुटांनी ही 2 करणी बंधनं मारल्यात. तुझा नातू त्या पिशाचिनीच्या तावडीत सापडलाय. कारण त्या घरात नुसत्या पोरी जन्माला आल्यात आणि तुझ्या घरात पोरगा आहे. त्यामुळं घातबंधन केलंय. जानकू एवढं बोलून थांबले. बाबा, आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, पण हे खरंय, आमच्या घराबाजूला राहणारा वाळक्या नाळे हा माणूस आणि त्याचा परिवार माझ्या घरातल्यांवर जळतात. पण इतकं असं काही करतील मला वाटत नाही. आता तुम्हीच काहीतरी करा. शांतारामरावांनी हात जोडले. शांत्या, कलीचा फेरा आहे र. आजकाल भावकीतच करणी केली जाते. तो वाळक्या तर तुझ्या रक्ताचा ना नात्याचा. असो, आता मी काय सांगतोय ऐक. हे बघ, मी काही भगत बुवा नाही. मी काळ्या शक्तीला पूजतो आणि माझी ताकद पण काळीच आहे. म्हणून मी ती करणी काढू शकत नाही, पण उलटवू शकतो. ज्यात त्या जळकूट कुटुंबातलं कोणीतरी येत्या अमुष्याला मयत पडून घराला सुतक लावून जाईल. आणि जर त्याच्या घरातलं कोणी मेलं तर समजून जा, करणी उलटली. मान्य आहे का तुला? जानकू बाबाच्या वाक्यावर शांताराम 2 मिनटं शांतच बसले. खरं तर दुसऱ्याचा जीव घेणं त्यांच्या स्वभावातच नाही. म्हणून त्यांनी जानकूला परत विचारलं, दुसरा मार्ग नाही का? उगाच कुणाला मारून पाप कशाला घ्यायचं?
पण जानकूने दुसरा कोणताच उपाय नाही असं सांगितलं. ही करणी उलटवावीच लागेल, अन्यथा तुझं स्वतःचं कुटुंब नजरेसमोर उद्ध्वस्त होईल, ते पाहत बस. असं जानकूने म्हणताच शांतारामरावांकडे दुसरा काहीही मार्ग नव्हता. कारण त्या कुटुंबासाठी स्वतःचं घरदार कोणपणाला लावणार. आणि तसंही समोरच्या नाळे जळकूट कुटुंबाने तरी कुठे शांतारामच्या घरातल्या सदस्यांचा विचार केला होता. उलट आपण काहीच करत नाही, त्यांचं कर्म त्यांना परत देतोय, असा विचार शांताराम यांनी केला. ठीक आहे, उलटवा करणे. शांतारामरावांनी सहमती दर्शवली. सोबत आणलेले 2500 आणि 1 कोंबडी जानकूबाबाच्या हातात टेकवली. कारण दक्षिणा दिल्याशिवाय अशा कामाला यश मिळत नाही. शांताराम जायला निघाले तेव्हा बाबांनी त्याला एक ताकीद दिली. आमुष्याच्या दिवशी घरातली कोणती तरी एक खिडकी उघडी ठेव आणि आमुष्याच्या दिवशी पूर्ण दिवस घरात दिवाबत्ती करू नका. रात्री मी करणी उलटवील, त्यात मला देवाचा अडथळा नको. रात्री 12 नंतर कोणीच आपल्या खोलीतून बाहेर पडू नका, जोपर्यंत सकाळचे 7 वाजत नाहीत. जानकूबाबाने ताकीद दिली. शांतारामरावांनी मान हलवत हात जोडले आणि घरी निघून आले. घरी येताच त्यांनी सर्व प्रकार आपल्या बायकोच्या कानावर घातला. भुसाबाईंची सर्व हकीकत ऐकल्यानंतर कानसुळं गरम झाली. भीतीचा उच्चांक नसानसात वाढला. त्यात रागाची ठिणगी पडली. शेवटी 5 दिवसाने आमोशा आली. भुसाबाईंनी उर्मिला आणि रवी दोघांनाही थोडक्यात सारं समजावून सांगितलं. त्यामुळे आमोशाच्या दिवशी घरात कोणीही दिवाबत्ती केली नाही आणि कोणीही रूममधून बाहेर निघालं नाही. सुशांतला सुद्धा उर्मिलाबाईंनी त्याच्या खोलीतच झोपायला नेलं होतं. उर्मिलाबाई सांगतात, त्या रात्री हॉलमधून कोणत्या तरी बाईच्या रडण्याचा आवाज कानावर आला होता. मध्येच ती स्त्री वेड्यासारखी हसायची, कधी रडायची. फरशीवर 2-3 वेळा काही वस्तू भांडी पडल्याचा आवाज पण आला आणि त्यासोबतच हॉलभर कोणीतरी धप धप पावले आपटत धावत आहे, पळत आहे असं वाटायचं. जीव मुठीत धरून आम्ही कशी तरी ती रात्र काढली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उर्मिलाबाई उठल्या तेव्हा हॉलमध्ये कुठेच काहीच वस्तू भांडी पडल्याची चिन्ह नव्हती. सर्व वस्तू आपापल्या जागेवर होत्या. आज कितीतरी महिन्यांनी उर्मिलाबाईंना लवकर जाग आली होती आणि त्यांना उत्साहित वाटत होतं. सकाळी 8 वाजता देवपूजा करून तुळशीला पाणी द्यायला उर्मिलाबाई जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांना गेटच्या बाहेर खूप साऱ्या गाड्या आणि माणसे उभी दिसली. एकच रडारड सुरू असल्याचा आवाज आला. त्या आवाजाने शांताराम, भुसाबाई, रवी सारेच अंगणात आले. काही वेळातच समजलं, वाळकू नाळे याला रात्री 2 वाजता हृदयाचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचं निधन झालं. सर्व माणसं मैताला जमलीत. त्या घराशी संबंध नसल्याने देवके घरातून कुणीही मैताला गेलं नाही. पण जेव्हा उर्मिला वरच्या मजल्यावर उभी राहून अंगणासमोरून जाणाऱ्या तिरडीकडे पाहत होती तेव्हा तिला तिरडीवरील मैताचा चेहरा स्पष्ट दिसला आणि त्या मैताच्या कपाळावर असलेली खोक, जी उर्मिलाबाईंनी दगड फेकून मारल्यावर झाली होती. आज शांतारामराव, भुसाबाई या जगात नाही. उर्मिला आणि रवी यांचा संसार आणि सुशांतचं शिक्षण खूप छान सुरू आहे, कशाची कमी नाही. या उलट नाळे कुटुंब आज भिकेला लागलंय. घरातील मुलं व्यसनाधीन झालीत
मिळेल तिथं काम करून पोटाची खळगी भरतात. देवके कुटुंब खूप सुखात आहे, पण त्यांच्या भूतकाळातील हे लक्ष्मी बंधन त्यांना चांगलाच धडा देऊन गेलंय. त्यामुळे आपलं कोणतंही काम करताना ते गाजावाजा न करता गुपचूप करावं, अन्यथा फळाला जात नाही. कितीही श्रीमंती असली तरी तिचा देखावा करू नका, कारण कोणाच्या डोळ्यात कधी खुपेल सांगता येत नाही. म्हणून मंडळींनो, आपल्याकडे जे आहे, जसं आहे त्यात समाधानी राहायला शिका. बरकत करण्यासाठी प्रयत्न करा, मेहनत करा, पण अशा चुकीच्या वाटेला जाऊ नका. कारण चुकीच्या वाटेने कदाचित पैसा, यश अमाप येईल आणि खूप थोड्या वेळात येईल, पण त्याची फार मोठी किंमत आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना चुकवावी लागेल. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.